काय सांगाल पक्षाकडून किती उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले? आता माझ्या माहितीप्रमाणे करमाळ तालुक्यातून आज मी पहिल्यांदा माझा पक्षाकडून एकमेव अर्ज भरलेला आहे. परंतु अद्याप तरी मला ए बी फॉर्म मिळालेला नाही. मी गेल्या 10 ते 15 वर्षापासून ह्या गणात तयारी करतोय आणि जसं पक्षाला मशाल चिन्ह मिळालंय तसा माझा संघर्ष चालू आहे. मशाल रॅली काढणे, विविध आंदोलने या माध्यमातून मी सक्रियपणे त्या भागात काम करतोय. मला आशा आहे की माझ्यावर पक्षाकडून अन्याय होणार नाही. मला या ठिकाणी ए बी फॉर्म मिळेल. कारण कोणी इच्छुक नसताना जर मला ए बी फॉर्म नाही मिळाला तर हा माझ्या निष्ठेचा अपमान असेल. काय वरिष्ठ पातळीवर या संदर्भात काय चर्चा झाली का? मी या संदर्भात राज्य समन्वयक नेरुरकर साहेबांशी बोललोय, देसाई साहेबांशी बोललोय. आमच्या पक्ष निरीक्षक जे आहेत चंद्रकांत खैरे, उद्धव कदम साहेब, धनंजय डिकुळे आणि तालुका प्रमुख सुधाकर काका लावंडे सगळ्यांकडे मी ए बी फॉर्मसाठी मागणी केलेली आहे. जर एबी फॉर्म नाही मिळाला तर आपली पुढची भूमिका काय असणार आहे? आता ए बी फॉर्म जर नाही मिळाला तर माझा अर्ज अपक्ष म्हणून त्या ठिकाणी गृहीत धरला जातो. परंतु पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे मी निर्णय घेतो. आपले वडील देखील अनेक दिवसांपासून शिवसेनेमध्ये सक्रिय आहेत, कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. तरी देखील पक्षाकडून कुठेतरी डावलल्याचं वाटतंय का आपल्याला? पक्षाकडून डावललं जात नाही. काय धोरण आहे जिल्हा प्रमुखांचं आणि तालुका प्रमुखांचं ते नेमकं त्यांना आघाडीचं काहीतरी विषय त्यांचा आहे. त्याच्यामुळे त्यांनी अद्याप मला एबी फॉर्म दिला नाही. मला आशा आहे की मला एबी फॉर्म देतील. कुठल्या मुद्द्यांवर प्रामुख्याने निवडणुकीला सामोरे जाणार आहे? आता प्राधान्याने बघितलं तर हिसरे पंचायत समिती गणात लाईट आणि रस्ते याचा मोठा प्रश्न गेल्या 30 वर्षापासून आहे. सबस्टेशनच्या प्रश्नासाठी वारंवार आम्हीच आंदोलन केलीत आणि मध्यंतरी आंदोलन करून आम्ही रस्ता मंजूर करून आणला मुख्यमंत्री निधीतून आणि तो सुद्धा चुकीच्या मार्गाने वळवला गेला. त्याविषयी सुद्धा आम्ही प्रामुख्याने जोरदार आंदोलन केली. ते सर्व मीडियामध्ये उपलब्ध आहेत. आणि विजेचा प्रश्न की संपूर्ण देशात 8 तास 12 तास वीज आहे. हिसरे गणातला एक 10 ते 15 गावाचा पूर्व भागाचा असा विषय आहे की फक्त 6 तास वीज आहे गेल्या 10 वर्षापासून 8 वर्षापासून 6 तास. ह्याच्या अगोदर तर 3 तास, त्याच्यात सुद्धा ट्रिप होणं 2 तास 3 तास, पण ह्याच्याकडे कुठल्या लोकप्रतिनिधीचं लक्ष नसते आणि ह्याच्यावर मी शेकडो आंदोलने केलेली आहे. सिंगल फेजिंग बंद आहे. वाडी वस्तीवरची सिंगल फेज बंद असते त्याच्यावर सुद्धा मी वारंवार आवाज उठवून ते सिंगल फेज सुरू करायला लावलेत. ह्याचे सर्व वृत्तपत्राचे कात्रण माध्यम लोकांसमोर आहेत आणि लोकांच्या मी हजारो कुटुंबाच्या भेटीगाठी घेतल्यात आणि त्यांनी मला सांगितलंय की तुमचा संघर्ष आहे, तुमच्या वडिलांचा संघर्ष आहे, तुम्ही मशाल चिन्ह घेऊन उभं राहावा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.